नमस्कार, मी विधी बोत्रे। मी 2 मुलांची आई आणि स्वतःच्या व्यवसायात मी बॉस आहे, म्हणजे मी मॉमप्रेनर आहे। तर आज आपण एक विषय बघूयात। कम्फर्ट झोन हा आपला बालपणीचा मित्र आहे। कम्फर्ट झोन म्हणजे तुम्हाला समजलंच असेल, तर पाहूयात। प्रसिद्ध व्यक्तीशी हस्तांदोलन करण्याची संधी कधी सोडू नका, असे एक अनामिक लेखक आहेत। त्यांनी म्हटलेलं आहे, कम्फर्ट झोन हे एक सुंदर ठिकाण आहे, पण तेथे काहीही वाढत नाही। तुम्हाला कम्फर्ट झोन माहित आहे का? आणि हे माहित नसल्यास ही अशी परिस्थिती आहे जिथे एखाद्याला सुरक्षित आणि आरामदायक वाटते। यशस्वी उद्योजक किंवा श्रीमंत लोक मोठ्या प्रमाणात यश का मिळवतात हे तुम्हाला माहित आहे का? कारण हे लोक सतत आव्हानात्मक काम करत असतात आणि जोखीम घेत असतात। मग फक्त श्रीमंत लोकच का साध्य करतात आणि सामान्य किंवा मध्यमवर्गीय लोक का साध्य करत नाहीत? तुम्हाला असे वाटते का की नवीन संधी नेहमी श्रीमंत लोकांकडेच येतात? नाही, खरे नाही। एका स्त्रीने आपला परिसर बदलल्यानंतर अनेक संधी गमावल्या। सुरुवातीला ती श्रीमंत आणि वेगवेगळ्या लोकांशी बोलण्यास संकोच करत होती आणि अस्वस्थ वाटत होती। ते तिच्याबद्दल काय विचार करतील याची तिला भीती वाटत होती। ते तिच्यावर हसतील का? ती मनात त्यांच्याबद्दल नकारात्मक कथा रचत होती। ती फक्त माणसं तिच्यासारखीच आहेत, फक्त आर्थिकदृष्ट्या चांगली आहेत हे सत्य तिला माहीत नव्हतं। लक्षात ठेवा की बहुतेक नकार प्रथम आपल्या डोक्यात येतात, मग प्रत्यक्षात। तिच्या या गृहीतामुळे तिने अनेक संधी गमावल्या। मला खात्री आहे तुमच्या आयुष्यात अशा अनेक संधी होत्या ज्या तुम्ही गमावल्या आहेत, कारण तुम्हाला तुमच्या कम्फर्ट झोन मधून म्हणजेच आरामदायी जीवनामधून बाहेर पडण्याची भीती वाटते। श्रीमंत लोकांना भेटण्याची संधी, यशस्वी लोकांच्या गटात सामील होण्याची संधी, स्वतःला शिक्षित करण्यासाठी प्रसिद्ध व्यक्तींकडून शिकण्याची संधी आणि बरेच काही अशा संधी असू शकतात। तुम्हाला तुमच्या जीवनात प्रगती हवी असल्यास तुम्ही नियमितपणे स्वतःला तुमच्या कम्फर्ट झोन मधून बाहेर ढकलले पाहिजे, कारण जोखीम पत्करून आणि नवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न केल्याने यश मिळते। हे एक कठीण काम वाटू शकते किंवा ते तुम्हाला घाबरू शकते, परंतु शेवटी ते फायदेशीर आहे। माझ्यावर विश्वास ठेवा, मला माझ्या अनुभवातून माहित आहे बहुतेक संधी समस्यांच्या स्वरूपात येतात। लोक त्यांचे कम्फर्ट झोन कधीही सोडत नसल्यामुळे त्यांचे ध्येय साध्य करण्यात अयशस्वी होण्याचे हे कारण असू शकते। त्यांना असे काहीतरी करण्याची भीती वाटते जी त्यांच्या सामान्य दिनचर्येबाहेर असू शकते आणि त्याऐवजी ते त्याच सुरक्षित भिंतीच्या आत राहतात ज्या त्यांना नेहमी माहीत असतात। शेवटी सुरक्षितपणे खेळल्याने सहसा जीवनात किंवा व्यवसायात मोठे पुरस्कार मिळत नाही। तुमचा कम्फर्ट झोन केवळ तुम्हाला हव्या असलेल्या मोठ्या गोष्टी साध्य करण्यापासून रोखत नाहीत, तर ते तुम्हाला तुमच्या पूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचवण्यापासून देखील प्रतिबंधित करतात। कम्फर्ट झोन धोकादायक आहे हे गुपित नाही, कारण ते तुम्हाला खूप आरामदायक बनवते। ते तुम्हाला वाढण्यास किंवा शिकवण्यापासून थांबवते आणि ते तुम्हाला स्थिर आणि बदलण्यास प्रतिरोधक करते। जर तुम्ही त्या जुन्या नित्यक्रमात अडकल्यास तुम्हाला कोणतेही नवीन परिणाम दिसणार नाहीत, हे स्वाभाविक आहे, बरोबर? तरीही असे लोक आहेत जे त्यांच्या कम्फर्ट झोन मध्ये राहून यशाची अपेक्षा करतात। हे अन्यकारक आहे असे तुम्हाला वाटत नाही का? जर तुम्हाला बदल आवडत नसेल किंवा मान्य नसेल तर तुमचे जीवन अपयशी ठरेल, तुमचे जीवन अयशस्वी होईल। याचे कारण असे की जग सतत बदलत आहे आणि विकसित होत आहे, आणि जर तुम्ही त्यात बदल केला नाही तर तुम्ही मागे राहाल। जीवनात यशस्वी होण्यासाठी बदल स्वीकारणे आवश्यक आहे। जर तुम्ही नवीन गोष्टी करत नसाल तर तुमच्याकडून काहीतरी नवीन होईल अशी अपेक्षा करता येईल। जर तुम्हाला खरोखर यशस्वी व्हायचे असेल तर तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर पाऊल टाकण्यास तयार असले पाहिजे। याचा अर्थ तुम्हाला माहित असलेल्या लोकांशी बोलणे, नवीन ठिकाणी जाणे आणि नवीन गोष्टी करून पाहणे,
हे धडकी भरवून असू शकते, परंतु ते फायदेशीर आहे का? कारण इथे खरी जादू आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर असता तेव्हा तुम्हाला वाढण्यास आणि शिकण्यास भाग पाडले जाते. तुम्ही अधिक मुक्त मनाचे आणि लवचिक बनता, जे यशासाठी आवश्यक गुण आहे. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला तुमच्या दिनचर्येत आराम वाटत असेल तेव्हा तुमच्या सामाजिक वर्तुळाच्या बाहेर पाऊल ठेवण्यासाठी स्वतःला आव्हान द्या आणि काय ते पहा. खाली मुद्दे आहेत जे यशस्वी लोक त्यांच्या जीवनात त्यांना हवे ते साध्य करण्यासाठी करतात. त्यांना घाबरवणारे काहीतरी करणे, नवीन गोष्टी करू पाहणे, त्यांच्या सामाजिक वर्तुळातून बाहेर पडणे, मानसिक आणि शारीरिकरित्या स्वतःला आव्हान देणे, बदल स्वीकारणे, समस्यांमध्ये संधी पाहणे, प्रत्येक दिवसाला संधी म्हणून आणि नवीन शिक्षक म्हणून हाताळणे. तर तुम्हाला कम्फर्ट झोन म्हणजे काय हे कळलं का? आणि कम्फर्ट झोन मुळे आपण काय काय करू शकतो आणि काय काय नाही करू शकत हे तर तुम्हाला समजलंच असेल. तर नक्कीच तुम्ही कम्फर्ट झोन मधून बाहेर पडा. जर तुम्ही कम्फर्ट झोन मधून बाहेर पडलात तर नवीन नवीन गोष्टी तुम्ही नक्कीच ट्राय कराल, नाहीतर तुम्ही आहे त्याच रुटीन मध्ये राहाल. तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.